नमस्कार, आपण पाहता रत्नापूर न्यूज. औसा येथील अपघातात रेड झोनची पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडून पाहणी. भीषण अपघातात 4 ठार 2 गंभीर. तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील औसा शहराजवळ असलेल्या ओव्हरब्रिजजवळ वारंवार होणाऱ्या अपघाताची दखल घेत लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. या ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना करण्याबाबत त्यांनी औसा पोलिसांना कडक सूचना दिल्या. शुक्रवार 5 मार्च रात्री 10 वाजण्याच्या सुमारास याच परिसरात कार आणि मालवाहू आयशर टेम्पो भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सांगली येथील कार खरेदी विक्री व्यावसायिक कामानिमित्त लातूरला आले होते. औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव येथील मित्रासमवेत जेवण उरकून त्यांना औसा येथे सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. ओव्हरब्रिजपासून काही अंतरावर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णतः चक्काचूर झाला. या अपघातात मृतांची नावे: आबासाहेब आप्पासाहेब साळुंके वय 36 राहणार नकुलेश्वर बोरगाव, शुभम शेषाराव पाटील वय 26 राहणार नकुलेश्वर बोरगाव, किसन रामलिंग साळुंके वय 48 राहणार नकुलेश्वर बोरगाव, धनराज काशीनाथ जाधव वय 46 राहणार सांगली असे असून जखमींमध्ये विनायक श्रीकांत हलदार वय 28 राहणार सांगली आणि जय हिंद उर्फ लकी विश्वास जाधव वय 25 राहणार औसा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या परिसरात सतत होणाऱ्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आज अपघातस्थळांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. महामार्गावरील त्रुटी दूर करणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला आणि स्थानिक पोलिसांना दिल्या आहेत. रत्नापूर न्यूज, लातूर.